अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी दुपारी खूप विचारात होते. खूप एकटं वाटत होतं. डोक्यात एक नाही हजार विचार येत होते. खूप टेन्शन चालू होतं. त्याच्यानंतर मी दुपारी झोपून उठल्यानंतर मला असं झालं की मला आत्ता दत्त मंदिरात जायचं आहे. माझ्या रूमच्या इथे जवळच आहे. काहीच नाही, मला खूप कामं होती तरीही मला मंदिरात जायचं, माझी इच्छा झालेली. मी उठले, आवरले आणि मंदिरात निघून गेले. मंदिरात गेले. त्याच्यानंतर मंदिरात मी 10 मिनटं बसले. मला इतकं शांत वाटलं त्या 10 मिनटात की बस, डोक्यात काहीच नाही. फक्त समोर दत्त महाराज आणि मी. दुसऱ्या डोक्यात काहीच विचार नव्हता. 10 मिनटं शांत बसले, सगळे विचार शांत झाले. आणि त्याच्यानंतर मला असं झालं की मला आत्ता केंद्रात जायचं. माझ्या इथून थोडं लांब आहे केंद्र, पण मला माहिती नाही. मी 10 मिनिटात आवरून एक अर्ध्या तासात केंद्रात मला आरतीला जायचंय. मी आवरले आणि मी निघाले. मला अर्ध्या पाऊण तासात मी केंद्रात पोचले. पण पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये मी बरोबर आरतीच्या 10 मिनिटं आधी केंद्रात हजर होते. म्हणजे ते म्हणतात ना की मी करतो म्हणून स्वामींची सेवा घडत नाही, तर स्वामींची इच्छा असावी लागते ती सेवा करून घेण्याची. आणि माझी इच्छा झाली. मी आरतीला पोचले, आरती झाली. मला इतकं शांत वाटत होतं, काहीच नाही. मला असं झालं की मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली. आणि खूप शांत होऊन मगच स्वामींच्या चरणाशी सगळं, जितके पण प्रश्न होते, जितकं टेन्शन होतं, सगळं त्यांच्या चरणाशी अर्पण करून मग मी तिथून निघाले. पण तेच आहे की स्वामींची सेवा मी करतो म्हणून होत नाही, तर त्यांची इच्छा असेल तर ते कसंही करून घेतात, कसंही. म्हणूनच म्हणतात, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.